गुड मॉर्निंग. तर काल दिवाळीचा ब्लॉग तुम्ही नक्की बघितला असेल. आता मी उठली आहे आणि ब्रश वगैरे झालं आहे. म्हणजे आता ब्रश वगैरे झालंच आहे माझं जस्ट. आता आपण ना आंघोळ झाल्यानंतर भेटूया डायरेक्ट. आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आई म्हणे आता खाऊ शकतो म्हणे. मी चकली आणि शंकरपाळे घेतले खारीवाले. आता मी आणि टी बस इतकंच. तर मी माझ्या फ्रेंडला विचारलं की आज भेटायचं की नाही, तर तिचा मेसेज नाही आला. तिची तब्येत खराब आहे म्हणून. तर शायद आम्ही उद्या भेटू. तसं आज ना मी माझ्या मोठ्या मावशीकडे जाणार होती, बट मी झोपूनच राहिली कारण ती बस सकाळची असतो 6ची. आता जी असते ती दुपारची. ती बदलत जायला लागते. 3 ठिकाणी बदलावं लागते आणि 3 ठिकाणी बदलावं लागते. तर आई म्हणते की नको जाऊ, म्हणते तुला समजत नाही, पण मला माहीत आहे. पण आई म्हणते की आता आली आहे ती इथंच राहा म्हणते, मावशी येईनच म्हणते ती पण. तर आता मी बघतो कोणता पिक्चर आहे. तर 11:30 वाजले. मुंजा नाही पाहत. तर भेटू आपण नंतर, काही इंटरेस्टिंग होईल तर. आता ना इथे ते काय म्हणतात ना, नाचच्या टाईप काहीतरी असतात ना, ते एक माणूस बाईचं गेटअप करून येतात आणि नाचत असतात दिवाळीला. तर ते आलाय वाटते. पण इथे जास्त तर गाई म्हशीच दिसत आहे. अरे यार, माझा कॅमेरा बघा कुठे चालला आहे. तर आमच्याकडे ना आधी असे खूप सारे यायचे, घरोघरी यायचे. आता तितकं काही वाटत नाही, म्हणजे असं वाटत पण नाही दिवाळी आहे म्हणून. तर हे बघा तुम्ही, मी काय शूट केलं का माहीत. तर जर ते नाचा असते तर मी नक्कीच तुम्हाला दाखवलं असतं जाऊन, पण ते होतेच नाही. फक्त ते गाईला कलरफुल करून काहीतरी करत होते आणि मी चालली आपला पिक्चर बघण्यासाठी. आज मम्मीने ढोकळा केला होता. मी म्हटलं होतं, म्हणजे मी नाही म्हटलं होतं, मी इडलीसाठी म्हटलं होतं, पण मम्मीने ढोकळा केला. तर टी व्ही पाहता पाहता मी ढोकळा खाईल आणि त्याच्यानंतर भेटू आपण सायंकाळी. आता ना ऑलमोस्ट 4 वाजलेच आहे. मला ना मोठ्या काकाजींचा कॉल आला की ये ना म्हणून, कारण आज त्यांच्या दुकानमध्ये लक्ष्मीपूजन आहे. तर ते म्हणाले होते की तू येत नाही असं तसं. तर बाबा म्हणाले, म्हणजे आई बाबा सगळे म्हणाले की चालली जा म्हणून. आणि आता आम्हाला नाही माहिती बस आहे नाही आहे, कारण की बसवाल्यांना पण सुट्टी पाहिजे. तर मी आता तयारी तर केली आहे जायची, म्हणजे जाणार तर आहेच. तर बघूया जाणं होतो की नाही. तर बाबा मला बस स्टॉपपर्यंत नेऊन देणार आहे, त्याच्यानंतर बसने मी एकटीच जाणार आहे. कारण बाबाचं नाही होत पॉसिबल येणं, म्हणजे बाबाचं तर घरी वगैरे काम आहे. तर आता मी फायनली बस स्टॉपवर पोहोचली आहे आणि इथे मी एका तासापासून उभी आहे. आणि जर बाबांनी विचारलं तर म्हणाले की आज सकाळपासून एक पण ती बस आली नाही आणि गेली पण नाही इथून कोणतीच. म्हणजे ज्या बसमध्ये मला जायचं होतं, डायरेक्ट बस तर सकाळी 6ची असते, मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर ते पॉसिबल तर नाही. तर चेंज करत जायचं आहे. म्हणजे 2 ऑप्शन आहे, एक 2दा चेंज करावं लागतं आणि 3दा. बाबा म्हणाले की 3दा करशील तर तुला समजेल का, आणि जर इथूनच बस नाही ते सेकंडवाली तर तिथून राहील का. तर आता मी घरी आली. कारण बसच नाही आहे. आणि मम्मी खाली रांगोळी काढत होती. बापरे अंधार. आई हो, बसच नाही आहे तळेगाव. काय करताय? कांदो थापतो. कांदो. हा. तर आई आता इथे पांडव थापत आहे. आणि सकाळी आईने महिषासूर पण बनवला होता, मी झोपूनच होती तेव्हा. तर आता पांडव तुमच्याकडे पण असे करतात की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा तेव्हा कसं कसं करतात. तर
आता हे बघा, हे असं झालं आहे. आईने याची पूजा वगैरे केली, दिवे वगैरे लावले आणि याच्या अंदर गहू टाकले, तर झाकून पण ठेवले आणि म्हणाली होती की याच्याने धान्य भरून राहते आपल्या घरात. तर नेऊ कमी आहे खाली. झालीच नाही का मम्मीची रांगोळी? झाली वाटते. मी चालली आहे खाली. तर आता ना आपण दिवे वगैरे लावण्यात मम्मीची हेल्प करू. मम्मी लावत असतील कारण मम्मी खाली नाही आहे. तर ह्या बघा किती बोलतो. झाले का भरून? भरून झाले. तर आता इकडे बघा, जास्त वेळ नाही झाला आहे, 7:15 झाले आहे, तरी अंधार बघा किती पडला आहे. आणि आता मम्मी खाली गेली आहे दिवे लावण्यासाठी. खाली पूर्ण दिवे लाव. तिकडे इतका अंधार नाही पडत इतक्या लवकर, म्हणजे 7 वाजता अंधार पडतो. तर मला असं वाटतं खूप वेळ झाला, पण आता फक्त 6:15 वाजले. कारण 6 वाजता आपण डायरेक्ट बसस्टॉपवरून घरी आलो होतो, तेव्हा वाजले होते 6. तर आता आजपासून मी अभ्यास स्टार्ट केला आहे. तर मी आता अभ्यास करते आणि उद्या पण कंटिन्यू करीन, कारण आता जास्त दिवस बाकी नाही. आजचा वेनसडे आहे, म्हणजे मंडेपर्यंत आपल्याकडे टाईम आहे. तर मी 2 दिवस कॉलेजला तर नाहीच जाणार आहे, कारण मावशीला यायला वेळ आहे. मावशी दिवाळीला पण येईल ना, डुगू पण येईल, तर तितका टाईम असला पाहिजे, म्हणून मी 2 दिवस कॉलेजच नाही जाईन. आणि मी आता अभ्यासाला बसून फक्त 5 मिनिट झाले, तर बाबा म्हणाले की माझी पाठ घासून दे. बाबाला मी पहिले लहानपणी खूप घासून देत होती अशीच पाठ, आणि बाबाचे वेणे पण घालून देत होती, म्हणजे बाबाचे केसं चुटी वगैरे पाडून देत होते लहानपणी. त्यांच्या पाठीवर बसून मी हे करत होती. आता बाबाची पाठ घासून झाल्यानंतर मी डबल अभ्यासाला बसणार आहे. त्याच्यानंतर जेवण आणि आता अभ्यास झाला आहे. आता जेवण करतो आणि झोपतो. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.